चला तर मित्रांनो, कर्नाटकची ट्रिप भाग 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर येता येता आपण थांबलो होतो स्वामींचे देवस्थान म्हणजे अक्कलकोटला आपण थांबलो होतो. तर गेल्या गेल्या महाराजांची व स्वामींची अशी भव्य मूर्त्या होत्या. तर तिथनं आम्ही गेलो मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये काही कॅमेरा नेणं अलाउड नाही आहे, त्यामुळे मी बाहेरचा सीन काढलेला आहे. तर ते तुम्ही नक्की बघा. तर स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलतो. तर बाहेरून आम्ही काय बघितलं, स्वामींची एक अशी प्रतिमा बनवली होती आणि ती सगळी प्रतिमा ना रुद्राक्षांपासून बनवलेली होती. तर हे बघा, हे सगळे रुद्राक्षांपासून बनवलेली आहे. तर तिथनं बाहेर गेलो आणि थोडीफार शॉपिंग करून आम्ही घरच्यांसाठी थोडं गोड आणि ते घेतलं. आणि तिथनं पुढं जाऊन लय भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा चिवड्याचा बेत घेतला. चिवड्यावर आम्ही थंड पिलो. तर तिथनं थंड पिऊन मस्तपैकी मजा आली. आणि तिथनं आम्ही डायरेक्ट गेलो तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीच्या दारापाशी. तरी मंदिर खूपच भव्य दिव्य होतं. तर तिथनं जाऊन अनुजन मी रोड चुकलो, त्यामुळे आम्ही मधनच रोडातून घुसून गेलो आतमध्ये. तर मला पण काही जास्त माहीत नव्हतं, तर मी मित्रांच्या मागं चाललो होतो. मित्र हे बोळीतून गेले. तर पुढं पाणी होतं, नंदीच्या तोंडातून पाणी होतं आणि त्या पाण्याने सगळे हातपाय तोंड धुत होती. तर तिथनं आम्ही पुढं आलो रांगेत. तर जेवढ्या जणांना माहिती असेल, तुळजापूरची रांग म्हणजे नाद नाही, कारण तिथनं आमच्या नशिबाने आम्हाला देवीचं मुखदर्शन सापडलं. तर तिथनं मंदिराच्या बाहेर आल्यावर मला काय दिसलं, ड्रॅगन डान्स. तर ड्रॅगन डान्स चांगलाच चालला होता यांचा. तर इथनं हा ड्रॅगन डान्स बघून आम्ही आमच्या मार्गेला निघालो. तर तिथनं पुढे जाऊन आम्ही, माझ्या मित्रांनी हॉटेलचं लय वेळा मला नाव सांगितलं होतं. हॉटेल नाव आहे जयशंकर. तर जयशंकरची चहा आणि त्यांची मलाई ती लयच भारी लागते म्हणतात.